नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विजय. माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर मी 2-3 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी माझा जो 10 ते 15 वर्षांचा आध्यात्मिक प्रवास घडून आला आहे आणि त्या प्रवासाच्या अंती मी ज्या निरीश्वरवादापर्यंत पोहोचलो, नास्तिकतेपर्यंत पोहोचलो, त्याबद्दल मी थोडाफार बोललो होतो आणि येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी आणखी विस्तृतपणे प्रत्येक मुद्द्यावर, प्रत्येक टप्प्यावर बोलणार आहे याची पूर्वकल्पनाही मी त्या व्हिडिओमध्ये दिली होती. तर त्या पहिल्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. त्या व्हिडिओखाली बऱ्याचशा कमेंट्स आल्या आहेत आणि त्या कमेंट्सपैकी 90% कमेंट्स ह्या सकारात्मकच आहेत. म्हणजे ज्यांना निरीश्वरवाद, नास्तिकता किंवा बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्क, लॉजिक, क्रिटिकल थिंकिंग या या गोष्टी त्यांना कळतायत. म्हणजे त्यांना ते मुद्दे पटतायत. पण काही 10% कमेंट्स या निगेटिव्हसुद्धा आहेत. त्या निगेटिव्ह आहेत याचा अर्थ असा नाही की त्या महत्त्वाच्या नाहीत. त्याही महत्त्वाच्या आहेत. निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा त्या माझ्या मताशी सहमत नाही आहेत. तर त्याही कमेंट्सचं मी स्वागतच करतो. कारण आपण ज्या विषयावर बोलतोय तो विषयच मुळात तो आहे की कुणी सांगितलेली गोष्ट ॲज इट इज ॲक्सेप्ट न करता, डोळ्यावर पट्टी बांधून स्वीकार न करता तिची आधी चिकित्सा करा. वैज्ञानिक निकषांवर तिला पडताळून बघा. तर्क आणि विवेकाच्या कसोटीवर तिला तपासून बघा आणि त्यानंतरच ती स्वीकार करा. तर आपल्या चॅनलचा मूळ उद्देशच तो आहे, क्रिटिकल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग. तर त्यामुळे जे माझ्या मताशी सहमत नाही आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की मी जे सांगतोय ते चुकीचं आहे किंवा बरोबर नाही आहे, तर त्यांच्या कमेंट्सचं पण मी स्वागतच करतो. ह्या ज्या कमेंट्स आहेत, ज्या थोड्या निगेटिव्ह आहेत, तर यांचा असा गैरसमज होतो, की जर कुणी विज्ञानावर बोलत आहे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनावर बोलत आहे किंवा तर्क किंवा लॉजिक, क्रिटिकल थिंकिंग या विषयांवर बोलत आहे, तर त्यांचा असा समज होतो, की समोरची व्यक्ती धर्माच्या विरोधात बोलत आहे किंवा आमच्या श्रद्धेला ते ठेच पोहोचवत आहेत. तर असा त्यांचा समज होतो किंवा ते तसा समज करून घेतात. तर हे जे मी मांडलेले मुद्दे आहेत याच्याशी असहमती दर्शवणारे लोकं जे असतात ते सहसा स्वतःला धार्मिक किंवा आध्यात्मिक समजत असतात आणि त्यामुळेच आपण बोललेलं त्यांना खपलेलं नसतं, त्यांना रुचलेलं नसतं, आवडलेलं नसतं. तर हे जे सो कॉल्ड धार्मिक, आध्यात्मिक लोकं आहेत, तर मी ह्यांच्यासोबतच खूप वर्ष राहिलेलो आहे. म्हणजे यांच्यासारखंच जीवन मी जगलेलं आहे. त्याच्यामुळे मला हे कशा पद्धतीने विचार करतात किंवा यांच्या डोक्यात काय सुरू असतं हे सगळं मला माहीत आहे स्वतःच्या अनुभवातून. त्यामुळे मला यांच्याबद्दल फार काही असा द्वेष वगैरे नाही आहे. कारण मीही आधी असाच होतो. जर कुणी धर्माच्या विरोधात बोललं किंवा अध्यात्माच्या विरोधात बोललं किंवा गुरूंच्या चुकांबद्दल बोललं, माझ्या भावना दुखावल्या जायच्या. तर मी समजू शकतो तुमच्या भावना. कारण मीही तुमच्यासारखाच होतो आधी. तुमच्या निगेटिव्ह कमेंट्सचं मी स्वागत करतो. त्यातल्या काही कमेंट्स मी आज वाचणार आहे, घेणार आहे. त्या कमेंट्स कुणी केल्या ते जास्त महत्त्वाचं नाही आहे. पण त्या कमेंट्समधून त्यांना जे सुचवायचं आहे, ते फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातून काही गोष्टी आणखी क्लिअर होणार आहेत. तर एक कमेंट आहे, "दादा तुला गुरुची गरज आहे. आचार्य रजनीशांनीही सांगितलं आहे, की मी मेल्यानंतर जिवंत गुरु शोधा. अध्यात्माच्या मार्गावर जिवंत गुरु हा गरजेचा आहे. जेव्हा आत्मबोधाची सुरुवात होते, जेव्हा अंतरयात्रा सुरू होते, तेव्हा एक परिपूर्ण गुरुच आपल्याला त्या अंतरयात्रेमध्ये मार्ग दाखवू शकतो. एक अनुभव असा आहे, की डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला आत्मज्ञान प्राप्त आहे, म्हणून एवढं सांगतो आहे. ओके. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, सद्गुरूंकडे जाताना मेंदू रिकामा ठेवावा लागतो. आयुष्यात भरकटू नकोस. शोध परिपक्व झाला की आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा येतच असतो." तर अशी ही कमेंट आहे. यातून ह्यांना असं सुचवायचं आहे की मला गुरुची गरज आहे. म्हणजे मी भरकटलो आहे अध्यात्माच्या मार्गावरून आणि गुरु मला योग्य मार्गावर घेऊन येतील, ह्या दादांना वाटतं आहे. तर माझं यांना सांगणं आहे की तुम्हाला मुळात गुरुची आवश्यकता का भासते?
तुम्हाला गुरुची आवश्यकताच यासाठी भासत असते, कारण तुम्हाला असं वाटत असतं, की असं काहीतरी आहे जे मला प्राप्त करायचं आहे, असं काहीतरी आहे जिथे मला पोहोचायचं आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी मला गुरूंची आवश्यकता आहे. आता ही गुरूंची आवश्यकता आपोआप क्रिएट झाली का, की तुम्हाला कुणीतरी सांगितलं, की गुरु असल्याशिवाय तुम्ही ज्ञान प्राप्त करू शकत नाही किंवा परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. तर ह्या गोष्टी कुणीतरी तुमच्या डोक्यात भरवल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की तुम्हाला गुरूंची गरज भासते. आता तुम्हाला गुरूंची गरज भासत आहे याचा अर्थ काय आहे, की तुम्ही स्वतःला परमेश्वरापर्यंत एकट्याने पोहोचण्याच्या लायकीचे समजत नाही आहात. म्हणजे तुमची तेवढी लायकी तुम्ही स्वतःच समजत नाही आहात. म्हणून तुम्हाला गुरूंची गरज भासते आहे, की देव आणि तुमच्यामध्ये दुसरं काहीच असायला नको. खरं पाहिलं तर. जर देव आहे आणि तुमचा भाव चांगला आहे त्याला भेटण्याचा किंवा ईश्वराबद्दल तुमच्या मनात भक्ती आहे, तर तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीची किंवा मध्यस्थाची गरजच भासायला नको. तुम्हाला ती गरज भासते आहे याचा अर्थ काय आहे, की तुम्ही स्वतःवर तुमचा विश्वास नाही आहे किंवा तुमच्या ईश्वरावरही तुमचा विश्वास नाही आहे. हे आणखी पुढे म्हणतात, की सद्गुरूकडे जाताना मेंदू रिकामा ठेवावा लागतो. तर हे हे फार मजेशीर आहे. म्हणजे हा प्रचार का बरं कुणी असा केला असेल, की सद्गुरूकडे जाताना मेंदू रिकामा ठेवावा लागतो. तर हा प्रचार त्याच ढोंगी गुरूंनी केलेला आहे. त्यांना माहीत आहे, की जर मेंदू रिकामा नसला, तर मग भक्तांच्या डोक्यात प्रश्न येतील, शंका येतील किंवा त्यांना आपल्या बोलण्यातली आणि आपल्या वागण्यातली विसंगती दिसून येईल. म्हणून त्यांना आधी सांगितलं जातं, की तुम्ही मेंदू रिकामा करा. मेंदू रिकामा करा म्हणजे तुमचा तर्क, बुद्धी, विवेक हे गुंडाळून ठेवा. तुमच्या शंका वगैरे यांना इथे स्थान नाही आहे. जर त्यांना स्थान दिलं, तर ते सद्गुरूंचं पितळ उघडं पाडतील. तर हा प्रचार त्या सो कॉल्ड सद्गुरूंनी म्हणजे ढोंगी गुरूंनीच हा केलेला असावा, की सद्गुरूंकडे गेलं तर मेंदू रिकामा ठेवा. ॲक्चुअली मेंदू कुणाचा रिकामा होऊ शकत नसतो. त्यामध्ये सतत काही ना काही सुरू असतं. सायंटिफिकली हे शक्य नाही आहे रिकामा मेंदू असणे वगैरे. पण तरी विवेक गुंडाळून ठेवला, की यांना असं वाटतं, की आमचा मेंदू आता रिकामा आहे. आम्ही आता गुरूंवर शंका उपस्थित करत नाही. आमचा आता गुरूंवर खूप विश्वास आहे. अटळ श्रद्धा आहे असं यांना वाटतं. तर हे फार मजेदार गोष्ट आहे. तर असो, मेंदूच आता रिकामा करण्याच्या गोष्टी जर हे महाशय करत असतील, तर अशा रिकाम्या मेंदूच्या व्यक्तीला च्या कमेंटला आपण काय सिरियसली घेणार आहे, नाही का? तर एक नेक्स्ट कमेंट घेतो. कोणाच्याही पावलावरती पाऊल टाकल्याने आपले पाऊल उठत नाही. तुम्ही गुरु नका बनू. ज्यावेळेस त्यायोग्य होसाल, त्यावेळेस गुरु स्वतः तुम्हाला शोधेल. हाही प्रचार सो कॉल्ड गुरु लोकांनीच केलेला आहे, की म्हणजे तुम्ही ज्यावेळेस योग्य बनाल म्हणजे काय? कोणती योग्यता तुम्हाला दाखवायची असते? कोणतं तुम्हाला पात्रता सिद्ध करून दाखवायची असते? कोणती एक्झाम आहे, की कोणती काही डिग्री आहे, की कोणतं सर्टिफिकेट आहे, की तुम्ही आता योग्य झालात गुरुच्या ज्ञानाशी? आणि हे कोण ठरवणार, की तुम्ही ज्ञानासाठी योग्य झाला आहात की नाही झाला आहात? तुम्ही स्वतः ठरवणार, की कोण ठरवणार? तर ही फार कन्फ्युज्ड कमेंट आहे. यांना असं वाटतं, की तुम्ही योग्य होता त्यावेळेस गुरु तुम्हाला शोधत येतो. तर हा एक खोटा प्रचार आहे. याच्यात काही तथ्य नाही आहे. एक अशी कमेंट आहे, की जे ह्यांना धार्मिकही म्हणता येत नाही. म्हणजे हे आध्यात्मिक किंवा आध्यात्मिक तर सोडा, पण हे खरे धार्मिकही नसतात. हे ह्यांचं काय असतं, की म्हणजे जर कोणी नास्तिकवादावर बोललं किंवा निरीश्वरवादावर बोललं किंवा धर्मावर प्रश्न उपस्थित केले, गुरूवर किंवा गुरूंच्या ज्ञानावर शंका उपस्थित केल्या, तर त्यांना हे लोकं दुसऱ्या धर्माचे समजत असतात. म्हणजे एकतर बौद्ध समजत असतात किंवा मुस्लिम समजत असतात. मुळात यांच्या मनात इतर धर्मियांविषयी द्वेष असतो. त्याच्यामुळे मग हे अशी उगाच काहीतरी निळे कबूतर वगैरे अशी कमेंट करतात. तर हे अगदीच निकृष्ट दर्जाचे हे धार्मिक लोकं असतात. म्हणजे ॲक्च्युली धर्माचा अपमान करण्यासाठीच हे लोकं स्वतःला धार्मिक म्हणून घेत असतात. धर्माचा खरा अपमान हे लोकच करत असतात, जे शिवीगाळ करतात किंवा आता ही कमेंट जी आहे, तर ही कोणीतरी योगिता वाघमारे आहे. ही लेडी असेल, महिला असेल बहुतेक किंवा महिलेचं नाव धारण केलेला पुरुष असेल. पण हा जो कोणी आहे,
हे स्वतःला धार्मिक समजतात. म्हणजे यांना असं वाटतं, की आम्ही धर्माचं रक्षण करतो आहे. धर्माच्या विरोधात किंवा अध्यात्माच्या विरोधात, गुरूंच्या विरोधात जर कोणी बोललं, तर त्याच्यावर हे तुटून पडतात. त्याला शिवीगाळ करतात. याच सेम बाईने एक दुसऱ्या कमेंटमध्ये शिवीगाळ पण केलेली आहे. म्हणजे मला माझ्या आईवरून शिवीगाळ केलेली आहे. तर ही यांच्या धर्माची शिकवण असते ॲक्चुअली. हे त्यांच्या धर्माचं स्वरूप रिप्रेझेंट करत असतात. म्हणजे धर्म यांना काय शिकवतो, यांच्या डोक्यात काय भरवतो, हे यातूनच यांच्या कमेंटमधूनच हे दाखवून देत असतात. त्याच्यामुळे हे लोकं ॲक्चुअली माझ्या मुद्द्याला सपोर्ट करत असतात. म्हणजे मी जे मुद्दे मांडतो, की धार्मिक लोकं, आध्यात्मिक लोकं हे आतून द्वेषाने भरलेले असतात. त्यांच्या आतमध्ये खूप क्रोध असतो, हिंसेचा भाव असतो आणि खूप यांना अँगर इश्यूज असतात. तर यांच्या डोक्यात घाण भरलेली असते. तर हे मुद्दे जे मी मांडतो, तर त्या मुद्द्यांना सपोर्ट करणारे हे लोकं असतात. म्हणजे ते सिद्ध करून दाखवतात, की मी जे बोलतोय ते खरं आहे. मी जे सांगितलं आहे ते खरं आहे. हे सिद्ध करतात असे लोकं. आणखी एक कमेंट आहे. हे म्हणतात, की मी अगोदर नास्तिक 75% होतो. वयाच्या 65 नंतर आस्तिक झालो. देव आहे की नाही याचा स्वतः कोणतेही ग्रंथ न वाचता अभ्यास केला. मी गुरु केला नाही. मारुती दर्शन एकाग्रतेने मला ध्यानात डोळे बंद असतानाही मी सूर्य, समुद्र, आकाश, डोंगर, झाडे, झुडपे, माणसाची प्रकृती, एली एलियन्स एलियन तारे, रंगीबेरंगी कलरचा देखावा पाहिला 1 वेळा नाही 4 वेळा. हे जे देव आहे ते एक मन एकाग्रचे साधन आहे असे माझे मत आहे. मी एक शक्ती मानतो. तुम्ही सत्यावर चालले तर तुम्हाला शक्तीचा फायदा होतो. मला विचार येत नाही. मी आनंदी असतो. माझे जगावरच प्रेम आहे. प्राकृतिकवर सुद्धा मी खोटं बोलत नाही. संत नाही, पण संतचे आचरण करतो. माझा गुरूवर भरोसा नाही करतो. हारते आपणच हे माझे मत. ही कमेंट तुम्ही वाचा त्या व्हिडिओ खाली जाऊन. हे याच्यात काही पूर्णविराम नाही, स्वल्पविराम नाही, व्याकरण नाही, काहीच नाही. तर बहुतेक यांचं वय खूप आहे. 65 नंतर हे आस्तिक झाले म्हणतात. म्हणजे यांचं वय 70च्या वर वगैरे असेल. त्याच्यामुळे वयानुसार असं होतं. तर ह्यांचं काही फार सिरियसली घेण्यासारखी मला ही कमेंट वाटत नाही. असो. आणखी एक कमेंट आहे. हे म्हणतात, की लगेचच इतके नाराज होणे योग्य नाही. स्वामी विवेकानंद, आदी शंकराचार्य यांचे तार्किक ग्रंथ वाचावेत. स्वामी विवेकानंद सुद्धा सुरुवातीला कितीतरी अधिक अस्वस्थ होते. तरीसुद्धा त्यांना रामकृष्ण परमहंसांमुळे शेवटी काली मातेचे दर्शन झाले. अगोदरच कलियुग चालू आहे आणि इथपर्यंतचा झालेला प्रवास विनाकारण व्यर्थ घालवू नये. ओशोपेक्षा स्वतःवर स्वामी विवेकानंद आणि आदी शंकराचार्य यांचा प्रभाव निर्माण करा आणि मग सांगा. बाकी तुम्ही आणि तुमचे नशीब. आणि स्वानुभवावरून इतरांना नास्तिक बनवण्याचा प्रयत्न कृपया करू नका. तर ह्यांचं दुखणं खरं म्हणजे मी ओशोंचा उल्लेख केला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये, तर तिथे यांची भावना दुखली असेल. तर ओशो बऱ्याचशा लोकांना झोंबतो चांगलाच. ॲक्च्युली मी ओशोचा भक्त नाही आहे. मी ओशोंना 2-3 वर्ष ऐकलं आणि नंतर सोडून दिलं. मी आता कुणाचाच भक्त नाही आहे. मी कुणालाच फॉलो करत नाही आहे. तर ओशोचं नाव घेतलं की बरेचसे लोकं स्वतः अस्वस्थ होतात. आणि मग हे रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांची उदाहरणं देतात. आणि हे म्हणतात की शंकराचार्य यांचे तार्किक ग्रंथ वाचावेत. शंकराचार्यांनी असं कोणता तर्क मांडला यांना माहीत. तर शंकराचार्यांचा आणि तर्काचा, विवेकाचा काय संबंध होता? बहुतेक यांनी स्वतःच शंकराचार्यांना वाचलेलं नाही आहे, त्याच्यामुळे यांनी अशी कमेंट केलेली आहे. आणखी एक कमेंट आहे. सत्य शोधून काढले म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला का? मी समजत आलो आहे की आत्मसाक्षात्कार झाला की माणसाला भूत, भविष्य आणि वर्तमान सर्वांचे ज्ञान होते. तर मला आत्मसाक्षात्कार झाल्याचं मी कुठे बोललो? मी हे बोललो की आत्मसाक्षात्कार वगैरे असं काही अस्तित्वाचंच नसतं. म्हणजे आत्मसाक्षात्कार आजपर्यंत कुणालाच झाला नाही. माणसाला साक्षात्कार होऊ शकतो. साक्षात्कार कशाचा होतो? सत्याचा, की जसं आता तुम्ही एक भ्रमात जगत आलेले आहात आणि तो भ्रम काही दिवसांनी तुटला. म्हणजे तुम्हाला सत्य काय ते कळलं. तर त्याला तुम्ही साक्षात्कार म्हणता. म्हणजे तुम्हाला सत्याचा साक्षात्कार झाला.
तर आत्मसाक्षात्कार वगैरे असं काही अस्तित्वात नाही आहे. कारण आत्म्याचं अस्तित्व हे विज्ञानाने सिद्ध केलेलं नाही आहे. आत्मा ही एक तुमची कल्पना आहे. आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर माणसाला भूत, भविष्य, वर्तमान यांचं ज्ञान प्राप्त होतं. असं काही प्रकारच्या अध्यात्मामध्ये हा प्रचार केला जातो. त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये ते असतं, की एक आत्मसाक्षात्कारी पुरुष त्याला वर्तमान, भूत, भविष्य तिन्ही काळाचं ज्ञान असतं. तर हा सुद्धा एक भ्रम आहे. ही एक कोरी कल्पना आहे. याच्यात काही तथ्य नाही आहे. आणखी एक कमेंट आहे. तुमच्यासारखे डॉक्टर कोणतीही शहानिशा न करता ढोंगी गुरूच्या सानिध्यात 12 वर्ष राहिले याचे आश्चर्य वाटते. तुम्हाला गुरु ढोंगी भेटला म्हणून सनातन धर्म योग्य नाही असं म्हणणं चुकीचं आहे. तर हे बहुतेक सनातनी असतील आणि सनातन धर्माचा यांना अभिमान असेल, असावा. पण हे जे म्हणतात, की तुम्ही ढोंगी गुरूच्या सानिध्यात 12 वर्ष राहिले. आता ढोंगी गुरु आणि सद्गुरू किंवा खरा गुरु ह्याच्यात अंतर तुम्ही कसं करणार ना? तर सद्गुरू ज्याला तुम्ही म्हणता, आता आसाराम बापूंचे जे भक्त असतात त्यांना पण त्यांचे गुरु हे सद्गुरू वाटतात. म्हणजे त्यांना ते ढोंगी गुरु वाटत नाही. किंवा बलात्काराच्या आरोपात तुरुंगात गेलेले रामपाल महाराजांसारखे महाराज यांचे भक्त आपल्या गुरुला सद्गुरू समजत असतात आणि दुसऱ्यांना ते ढोंगी गुरु समजत असतात. तर ह्यांचे गुरु कोण आहेत मला माहीत नाही. तर यांना असं वाटतं, की मला जे गुरु मिळाले ते ढोंगी असतील. तर तो तर ढोंगी होताच. पण ज्याला तुम्ही ढोंगी समजत नाही तोही ढोंगीच असतो. ब्रह्मज्ञानी संतांच्या सतशिष्याचा संपर्क करा. बोललं जातं, की पाणी पीजिए छान कर, गुरु कीजिए जान कर. हवं तर श्रीराम आणि श्रीकृष्णाची जीवन लीला नीट समजून घ्या. अध्यात्म म्हणजे काही चमत्कार नाही होत. दुःख, त्रास नाहीसे होत नाहीत. वेड्यासारखे व्हिडिओ अपलोड करण्याआधी आपला नीट उपचार करून घ्या. विनंती आहे. तर हे मला म्हणतात, की मी मानसिक रोगी आहे. पण यांना माहीत नाही, की ज्या गोष्टी विज्ञानाने सिद्ध करता येत नाही किंवा ज्या गोष्टींचं अस्तित्व वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कसोटीवर सिद्ध करता येत नाही, ज्यांचं प्रमाणाने सिद्ध करता येत नाही, अशा गोष्टींचं अस्तित्व मानणं हा एक मानसिक आजार आहे. म्हणजे जे अशा कल्पनांवर विश्वास ठेवतात, ज्या कल्पना मुळात अस्तित्वातच नाही, पण त्यांचा प्रचार करून करून तुम्ही त्या कल्पना मानत असतात. अशा अस्तित्वात नसलेल्या भ्रमांवर विश्वास ठेवणे हा मानसिक आजार आहे. त्यातून मुक्त होणे हा मानसिक आजार नाही आहे. मी त्या आजारातून मुक्त झालो आहे. म्हणजे मी आधी यांच्यासारखंच काहीतरी काल्पनिक अस्तित्व मानायचो. आता मी ते मानत नाही. माझा तो भ्रम तुटला. तर मी बरा झालो आहे दादा. तर आता तुम्हाला गरज आहे. तुम्ही उपचार करून घ्या असं मी तुम्हाला सांगेन. तर या काही कमेंट्स होत्या ज्या थोड्या माझ्या मताशी असहमती दर्शवणाऱ्या कमेंट्स होत्या. तर ह्यांचा एक ओघ असतो ह्या कमेंट्स करणाऱ्यांचा, की त्यांना असं वाटतं, की कोणी जर देव, धर्म इत्यादी संकल्पनांवर प्रश्न उपस्थित करत आहे, तर यांच्या भावना दुखत असतात. तर या काही कमेंट्स होत्या ज्या माझ्या मताशी असहमती दर्शवणाऱ्या ह्या कमेंट्स होत्या. तर ह्या अशा कमेंट्सचंही स्वागत आहे. पण अशा कमेंट्सचा एक ओघ असतो. त्यांना असं वाटतं, की समोरच्या व्यक्तीने आपल्या काही मान्यतांवर प्रहार केला आहे. जसं हे आत्मसाक्षात्कार, देव, ईश्वर इत्यादी कल्पना हे लोकं मानत असतात आणि यावर जर कोणी शंका उपस्थित केली किंवा प्रश्न उपस्थित केले, तर यांच्या भावना आहत होत असतात, दुखत असतात. स्वागत आहे. तुमच्या कमेंट्सचं पण स्वागत आहे. फक्त थोडी भाषेची मर्यादा सांभाळाल, की शिवीगाळ कराल तर त्यातून माझं काही होणार नाही. मला तर काही वाटणार नाही. पण तुमच्या धर्माचंच तुम्ही प्रेझेंटेशन तसं करत आहात, असा त्यातून अर्थ निघेल. तर पुढील व्हिडिओ मी आत्मसाक्षात्कार ह्या विषयावर बोलणार आहे. म्हणजे आत्मसाक्षात्कार नावाची जी संकल्पना आहे, जी बरीच पॉप्युलर आहे. तर पुढील व्हिडिओ जो असणार आहे तो आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन या विषयाला घेऊन असणार आहे.
आत्मसाक्षात्कार नावाची एक संकल्पना आहे, जी धार्मिक, आध्यात्मिक लोकांमध्ये लोकप्रिय आहे. तर त्या संकल्पनेचा वैज्ञानिक आधार काय आहे? किंवा आत्मसाक्षात्कार कशाला म्हणतात? आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये काय बदल होतात? आत्मसाक्षात्कार प्राप्त व्यक्तीची लक्षणं काय असतात? इत्यादी मुद्द्यांवर मी चर्चा करणार आहे आणि आत्मसाक्षात्कार मुळात अस्तित्वात आहे की नाही आहे, या विषयावरही मी पुढील व्हिडिओत बोलणार आहे आणि तो व्हिडिओ लवकरच आज किंवा उद्याच मी पोस्ट करणार आहे. तर तोपर्यंत धन्यवाद.